नमस्कार मित्रांनो, माहिती प्रसारण या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला मी याबद्दल माहिती देणार आहे की कर्जमाफीच्या यादीमध्ये जे अमाऊंट बद्दल म्हणजे थकबाकी बद्दल जे तफावत आहे त्याबद्दल माहिती देणार आहे. कोणाच्या यादीमध्ये वरून जे यादी आली त्या यादीमध्ये अमाऊंट कमी आहे, कोणाच्या यादीमध्ये जास्त आहे, कुठं बँकेमध्ये अमाऊंट कमी आहे, कुठं बँकेमध्ये कोणा ठिकाणी कुठं जास्त आहे. परंतु तुम्ही थंब मारता तिथं तुम्हाला अमाऊंट बऱ्यापैकी कमी जास्त प्रमाणात दिसत आहे. याची तफावत असल्यामुळे लोकांच्या मनात बरंच संभ्रम निर्माण झाले आहे. त्यामुळे केवायसी करावं की न करावं त्याबद्दल माहिती देणार आहोत तुम्हाला मी. सहकार विभागामार्फत असे सूचित करण्यात आले की म्हणजे जवळपास 2 लाखापर्यंत जे कर्जमाफी होणार आहे ते कंपल्सरी होणार आहे. त्यामुळं तुम्ही केवायसी केलं किंवा करावंच असं आहे, तुम्ही करावंच लागणार आहे त्या केवायसी. आणि केवायसी केलं तर तुम्ही कितीच्या अमाऊंटची केवायसी करा, त्याबद्दल तुम्हाला 2 लाखापर्यंत ऑटोमॅटिक कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे कोणतीही संभ्रमात न राहता केवायसी करून घ्या जास्तीत जास्त, म्हणजे लोकांनी किंवा लवकरात लवकर करून घ्या. बँकेला तुम्ही वाटलं तर तपासू शकता, तुमचा अमाऊंट बँकेला जाऊन चेक करा, अकाउंट नंबर किंवा अकाउंट कर्जमाफीचं थकबाकी किती आहे आपली ते चेक करा. याच्यामध्ये डिफरन्स जास्त नसेल तर करून घ्या. डिफरन्स जास्त असेल तर तुम्ही तक्रार मांडू शकता बँकेकडे, पण तक्रार देण्याची बँक असं काही जबाबदारी घेत नाहीत की तक्रार द्या वगैरे. बँक तुम्ही फक्त केवायसी करून घ्या, नंतर अकाउंटमध्ये पैसे जेव्हा मिळतील तेव्हा तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. त्यामुळे तुम्ही असं संभ्रमात न राहता केवायसी लवकरात लवकर करून घ्या. आणि अशीच माहिती तुम्हाला अपडेट नवीन जर पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला माहिती प्रसारण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग धन्यवाद.